विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत, मनोर येथे आहोत। 122, 125 आणि 126 या ठिकाणी आलेलो आहोत। तर इथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त आहे। मी हेमंत विश्वासराव पाटील सिव्हिल डिफेन्समध्ये कार्यरत आहे। तर आम्ही या ठिकाणी सकाळपासून बंदोबस्तासाठी आहोत। सगळं सुरळीतपणाने भारतीय आचारसंहितेच्या जे अनुसरून काय आहे त्याच पद्धतीने व्यवस्थित चांगल्या प्रकारे मतदान चालू आहे। कुठलाही अनुचित प्रकार इथं अजून काहीही घडलेलं नाही आणि त्याच ठिकाणी सगळं स्टाफ हा सक्षम आहे। तर आपण मनोर या ठिकाणी आलेलो आहोत। माझ्यासोबत मतदार राजा आहेत, त्यांना विचारूया आपण। बोला। 2024च्या तुम्हाला विधानसभेच्या हार्दिक शुभेच्छा। माझं नाव श्याम भाचंद्र गोलप। माझा पण इलेक्शनचा अधिकार आहे। मी पण सुद्धा मतदान करणार आहे, पण शेवटी एंडिंगला करणार आहे। ओके, तुमचं कितवं हे मतदान आहे? माझं हे जवळजवळ 56 मतदान आहे। ओके, 56वं मतदान आहे। तुम्ही काय मतदार राजाला आव्हान करणार का मतदान करणे गरजेचे आहे? मतदान करण्याकडे 5 वर्ष एकदा चान्स मिळतो, तो चान्स आपण घालवता नसतो जातो तो चान्स। विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच प्रत्येक पक्षाचे नेते पुढारी कामाला जोमाने लागले होते। आपल्या उमेदवाराची निशाणी काय आहे ती घरोघरीपर्यंत, गल्लोगल्लीपर्यंत, गावागावामध्ये पोहोचवण्यासाठी रात्रीचा दिवस करत होते। अक्षरशः त्यांनी कंबर कसली होती। तर आज अखेर तो आज दिवस आला आहे। आज 20 नोव्हेंबर, आज मतदानाचा दिवस आलेला आहे। तर आज महाराष्ट्रामध्ये 288 जागांसाठी आज मतदान होत आहे। या मतदानामध्ये 4140 हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उमेदवार उभे आहेत। तर आज आपण बोईसर मतदारसंघामधील 22, 25 व 26 या मतदार केंद्रावर आलेलो आहोत। आपण बघू शकतात माझ्या आजूबाजूला मतदारांची गर्दी आपल्याला दिसते। या ठिकाणी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला बघायला मिळतोय। पालघर जिल्ह्यामध्ये एकूण निवडणुकीच्या रिंगणामध्ये 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। तर बोईसर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। तर महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार उद्धव गटाचे डॉक्टर विश्वास वळवी, तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांच्यामध्ये काटेकी टक्कर आपल्याला बघायला मिळते। तिरंगी लढत आपल्याला बघायला मिळत आहे। सर्व ठिकाणी मतदान सुरू आहे। तर आपण आता मनोर या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी जे महिला आहेत त्या लहान बाळांना घेऊन आलेल्या आहेत। त्यांच्यासाठी पाळण्याघराची व्यवस्था करण्यात आलेली आहे। जे अपंग आहेत त्यांच्यासाठी आपण बघू शकतात का व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच उन्हाचा दिवस असल्यामुळे इथे पाण्याची व्यवस्था आहे, आपल्याला ती पाहायला मिळते। इथे मतदारांच्या आपल्याला रांगा बघायला मिळतात आहेत। इथे चांगल्या प्रकारे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेले आहे। आज मतदान होणार आहे। उमेदवारांचे आज भवितव्य मतदान पेटीमध्ये कैद होणार आहे। तर 23 तारखेला आपल्याला समजणार आहे कोणत्या उमेदवार हा निवडून येतो आणि मतदाराच्या कोणाला कौल देतो हे आपल्याला येणाऱ्या 23 तारखेला समजणार आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरज, मनोर।